नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. तर नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हा आपल्याला जरा वेगळं काहीतरी करून म्हटलं चला घरात वेगळी भाजी करून सगळ्यांना खुश करूया, म्हणून आज मी बनवणार आहे काजू मटारची भाजी. तर त्याच्यासाठी बघा आता इथे मी एका छोट्याशा कढईमध्ये ना असं तेल टाकून घेतलंय, एक तमालपत्र टाकलंय, 2 लाल मिरच्या टाकल्या आहेत, दालचिनीचे 2 तुकडे आणि लवंग मिरी असं टाकलंय. आणि त्याच्यानंतर ना मी इथे ना अद्रक लसूण कांदा असं छान टाकून छान भाजून घेतलंय. आणि त्याच्यानंतर ना इथे काजू टाकलेत आणि 2 टोमॅटो असे बारीक कट करून टाकले, कोथिंबीर टाकली ना आणि याचा कच्चा पण जाईपर्यंत त्याला छान असं भाजून घेतलंय मी इथे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून दिलं आणि व्यवस्थित त्याला छान भाजून भाजून घेतलं, कारण याचा कच्चा पण गेला ना तर तुम्ही कोणती पण भाजी बनवा ती आंबट लागत नाही आणि गोड लागत नाही, अशी एवढी सुंदर टेस्टी भाजी बनते. म्हणून आहे ना हा मसाला इथे ना आपण छान असा व्यवस्थित भाजून घेतला आहे. थोडंसं पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून मी वाफ देऊन त्याला असं छान शिजवून घेतलं, असं भाजून घेतला व्यवस्थित. तर मग आता तो थंड झाल्यानंतर असं काढून त्याला मी साईडला ठेवलं. मग त्याला मिक्सरमधून बारीक केली आहे पेस्ट. आणि लगेच त्याच्या कढईमध्ये ना आता एक वाटी मटार आणि काजू टाकले आणि त्यालाही थोडंसं पाणी देऊन इथे मी छान अशी वाफ देऊन घेतली आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये बघा मी थोडंसं बटर टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि अर्धा चमचे जिरे टाकून छान परतून घेतलं आणि वाटलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून छान तो पण तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. याचं पण एकदम कच्चं पण निघेपर्यंत इथेही त्याला छान परतून परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, घरातलं लाल तिखट, किचन किंग मसाला आणि असं सगळं मी इथे ॲड केलं आहे आणि ते पण छान परतलं. इथे बघा हे छान शिजलं आहे एक वाफ दिल्यानंतर, म्हणजे 80% मी त्याला शिजवून घेतलं व्यवस्थित. आणि इथे बघा तेल सुटेपर्यंत छान मसालासुद्धा आपला छान तयार झाला आहे, एकदम रेडी. कारण आपली ग्रेव्हीसुद्धा खूप टेस्टी होते मसाला भाजायची मेहनत घेतली का. मग थोडंसं पाणी ॲड केलं सगळं टाकून, आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं. आणि थोडी कस्तुरी मेथी हातावर मॅश केली आणि ती पण वरतून टाकून दिली आणि 10 मिनटं स्लो गॅसवर आता ही भाजी छान आपल्याला शिजून द्यायची आहे. बघा 10 मिनटानंतर आपली ग्रेव्ही किती छान रेडी झाली आहे. मग चपातीसोबत, नानसोबत, रोटीसोबत जे आवडेल त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो, एवढी टेस्टी लागते ही भाजी खायला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या जेवायला. बाय.